श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांना थंबनेल वरून कळालेलंच असेल की समर्थ दर्शन हा चॅनल आता मॉनिटाइज झाला आहे। आता बऱ्याच जणांना म्हणजे मॉनिटाइज झाला आहे म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, मला सुद्धा माहिती नव्हतं। म्हणजे मॉनिटाइज होण्याचा काय क्रायटेरिया असतो, यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे बरेच प्रश्न असतात। आणि म्हणजे अगदी बघा YouTube वर येणं म्हणजे अगदी अगोदर आपल्याला काहीच माहिती नसतं YouTube बद्दल, तर आपल्याला फक्त आपण दुसऱ्यांचे जेव्हा व्हिडिओ बघत असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काय हे तर काय म्हणजे एकदम सोपं आहे एखादा व्हिडिओ करायचा आणि तो YouTube वर टाकून द्यायचा, असं मला वाटायचं। प्रत्येकांना सुद्धा तसंच वाटत असेल मे बी, पण तसं नाहीये। YouTube वरती आपण व्हिडिओ टाकत असतो तर याला सुद्धा मेहनत आहे। या 10 मिनिटाचा जरी व्हिडिओ असेल ना तर त्याच्या मागे भरपूर मेहनत असते। म्हणजे माझी तर इच्छा भरपूर होती, म्हणजे 5-6 वर्षापासून माझी इच्छा होती की माझं YouTube वरती माझं काहीतरी चॅनल असावं। फर्स्ट बेबी होता माझा, तर ती जेव्हा बॉर्न झाली तर तेव्हा मला खूप वाटायचं की मी चॅनल ओपन करावं, कारण लहान मुलांचे व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल होतात। तर मला माझ्या मनामध्ये तोच विचार होता की मी लहान मुलांचे व्हिडिओ म्हणजे करावेत, असं वाटायचं मला। म्हणजे मुलांच्या जे रेसिपी आहे त्या शेअर कराव्या, असा माझ्या डोक्यामध्ये तेव्हा विचार होता। म्हणजे माझ्याकडून ते कधी चॅनल ओपन झालंच नाही, मी फक्त म्हणायचे पण मी काही कृती केली नव्हती। पण महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या संमतीने, म्हणजे बघा महाराजांच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते, त्यामुळे महाराजांनीच मला हा समर्थ दर्शन चॅनल त्यांच्या कृपेने मी ओपन केला। तर तो सुद्धा दिवस म्हणजे मी 2024 म्हणजे 26 सप्टेंबर 2024 या दिवशी हा समर्थ दर्शन नावाचा चॅनल ओपन केला। तर त्या दिवशी बघा गुरुवार होता आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत हा सुद्धा योग होता, त्यामुळे मी असा छान दिवशी हा समर्थ दर्शन नावाचं चॅनल ओपन केलं। त्या ओपन करताना सुद्धा म्हणजे एकतर काय असतं, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण यातलं काहीच आपल्याला माहिती नसतं। आता चॅनल कसा तयार करायचा, याच्यामध्ये कोणत्या सेटिंग करायच्या, अशा बऱ्याच गोष्टी आहेत या आपल्याला माहिती नसतात। तर अगोदर सगळ्या ह्या गोष्टी आहेत, YouTube चॅनल कसं ओपन करायचं, व्हिडिओ कसा अपलोड करायचा, एडिटिंग कसं करायची, या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या। आणि बघा म्हणजे बरेच ऑप्शन सुद्धा बघितले मी, म्हणजे आता बरेच बघा जे कार्टूनचे ऑप्शन्स असतात, बरोबर जे मूवी असतात, त्याच्यामध्ये आपला फेस दाखवायचा नसतो, तर असे बरेच टॉपिक सुद्धा मी बघितले, त्यावर सर्च सुद्धा केलं। मला माहिती नाही, म्हणजे माझं असं अगोदर काही कन्फर्म नव्हतं की महाराजांच्या बद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यांच्याबद्दल चॅनल ओपन करणार आहे, मला काहीच माहिती नव्हतं। पण काय माहिती एका दिवशी मला असं जाणवलं की मी महाराजांचं चॅनल ओपन करायला पाहिजे, महाराजांच्या ज्या सेवा आहेत ती मी शेअर करायला पाहिजेत। महाराजांच्या भरपूर सेवा मला माहिती आहेत, महाराजांचे भरपूर अनुभव आहेत आणि महाराजांची मी लहानपणापासूनची भक्त आहे। त्यामुळे महाराज काय आहेत हे आपल्याला एका जन्मामध्ये कळणं शक्य नाही, पण थोडे तरी महाराज मला कळालेले होते, त्यामुळे मी ठरवलं की महाराजांबद्दलच आपण चॅनल ओपन करायचं। ते सुद्धा मला बुद्धी महाराजांनीच दिलेली होती। आपण काही नाही करता करविता आपले स्वामी महाराजच असतात। तर फायनली माझ्याकडून हे चॅनल मी ओपन केलं। आणि बरेच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की YouTube वरती आपल्याला भरपूर पैसा मिळतो, तर लगेच आपल्याला पैसे मिळत नसतात। तर YouTube वरती आल्यानंतर आपल्याला अगोदर फ्री मध्ये काम करावं लागत असतं। म्हणजे बघा 1000 सबस्क्रायबर्स आपल्याला कंप्लीट करायचे असतात आणि 4000 तास वॉच टाइम हा कंप्लीट करायचा असतो, किंवा 10 मिलियन व्ह्यू ऑन शॉर्ट व्हिडिओज, असा हा क्रायटेरिया आहे। माझा प्रयत्न असायचा की सोमवार ते शुक्रवार मला कंटिन्यू व्हिडिओज टाकायचे आहेत आणि शनिवार रविवार मी म्हणजे व्हिडिओ काही टाकत नव्हते। स्टार्टिंग पासूनच मी YouTubeला सिरियस घेतलं होतं। याच्यासाठी सुद्धा भरपूर कष्ट असतात, त्यामागे आपल्याला अगोदर टॉपिक कोणता घ्यायचा हे ठरवावं लागत असतं आणि टॉपिक घेतल्यानंतर त्याच्यावरती काय बोलायचं आहे हे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या असतात। म्हणजे उगी आलं आणि काहीतरी बोललं असं नसतं, कारण
मी तुमच्या पुढे काहीतरी गोष्टी सांगते, महाराजांच्या गोष्टी तुम्हाला सांगते, इतर दिवसांचे काही महत्त्व सांगते, तर ते माझ्याकडून त्या गोष्टी बरोबर सांगणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे अगोदर ही व्हिडिओच्या मागची ही सगळी तयारी असते. त्याच्यानंतर मला व्हिडिओ शूट करायचा असतो. व्हिडिओ शूट केल्यानंतर तो एडिट करायचा असतो. एडिट केल्यानंतर तो शेवटी अपलोड करायचा असतो. त्या अगोदर थंबनेल सुद्धा बनवायचं असतं. तर अशा सगळ्या प्रोसेस असतात आणि अपलोड करताना सुद्धा बऱ्याच सेटिंग्स असतात, त्या सुद्धा आपल्याला करायच्या असतात. म्हणजे व्हिडिओला काय टायटल द्यायचा आहे, थंबनेल वरती आपल्याला कोणत्या गोष्टींचा उल्लेख करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे एक व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी एका दिवसात मध्ये करायचे. म्हणजे रात्री मी व्हिडिओ अपलोड करायचे, म्हणजे माझी इकडे रात्र असायची आणि इंडियामध्ये तिकडे दिवस असायचा. तर अशा पद्धतीने माझा मी टायमिंग ठरवला होता की रोज शॉर्ट्स अपलोड करण्याचा मी प्रयत्न करायचे. पण कधी कधी तो सुद्धा स्किप व्हायचं. व्ह्यूज सुद्धा स्टार्टिंगला सुद्धा 100, 200, 300, कधी 400, 500, कधी म्हणजे बघा एक व्हिडिओ माझा म्हणजे अगदी तो 12K पर्यंत गेलेला आहे. स्टार्टिंगच्या पिरियड मधलाच तो व्हिडिओ आहे. या युट्यूबला सुद्धा अल्गोरिदम असतो. आपल्याला माहिती नसतं की कोणता व्हिडिओ आपला व्हायरल होणार आहे, कोणता काय होणार आहे, काहीच माहिती नसतं. फक्त आपण आपलं काम करत राहायचं, एवढंच करायचं. प्रत्येकाने युट्यूबमध्ये येता येतं. युट्यूबमध्ये येण्यासाठी तुमची तयारी ठेवावी लागेल. तुम्हाला तेवढा पेशन्स ठेवावा लागेल. चॅनल ओपन करण्या अगोदर तुमचा टॉपिक सुद्धा तुम्ही ठरवून ठेवा. म्हणजे तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मी कंटिन्यू काम करत गेले. मला वाटतं 7-8 महिन्यामध्ये मॉनिटाईज झाला आहे. माझे 3000 तास वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी माझा भरपूर वेळ गेला. त्याच्यानंतरचे जे 3000 ते 4000चा जो वॉच टाइम आहे, म्हणजे 1000चा जो वॉच टाइम आहे, तो खूप थोडा लवकर झाला, कारण माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला होता. तर 1000 सबस्क्रायबर तर माझे बहुतेक 5-6 महिन्यामध्ये ते कंप्लीट झाले होते. पण वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी मला टाइम गेला. तर आणि हे वॉच टाइम माझं महाराजांची जेव्हा पुण्यतिथी होती, या दिवशी माझा वॉच टाइम कंप्लीट झाला. महाराजांच्या कृपेने या दिवशी महाराजांनी मला जणू गिफ्टच दिलं होतं. त्याच्यानंतर बघा आणखीन प्रोसेस असते. म्हणजे मॉनिटायझेशनसाठी आपल्याला अप्लाय करायचं असतं. मग अप्लाय माझं बटन येत नव्हतं. तर काय काय प्रोसेस आहे ती मी सर्च केली. त्याप्रमाणे मी प्रोसेस करून मग माझं अप्लाय जे बटन आहे तर ते अप्लाय विजिबल झालं. मग मी अप्लाय केलं. महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच या गोष्टी केल्या. तर त्यामध्ये सुद्धा अप्लाय केल्यानंतर 3 स्टेप्स असतात. तर ज्या पहिली स्टेप आहे तर ती लगेच कंप्लीट होत असते, तिथे राईट मार्क येत असतं. पण जे सेकंड स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे, तर त्याला थोडा टाइम लागत असतो. तर जी सेकंड स्टेप असते तिथे ऍडसन आपल्याला जॉईन करायचा असतो. तर ह्या ऍडसन मध्ये म्हणजे त्यांनी अगोदरच लिहिलेलं आहे की 2 ते 3 वीक मध्ये म्हणजे व्यवस्थित व्हेरीफाय करून ही प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. तर काहींचं बघा अगदी 5-6 तासामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते. बऱ्याच जणांचं काहींचं 21 दिवस होतात तरीही ही प्रोसेस कंप्लीट होत नसते. काहींना 1 आठवडा, 10 दिवस, असं प्रत्येकांचं वेगळं आहे. प्रत्येकांच्या लकवर सगळ्या या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे त्या दिवशी शनिवार होता, तर पुढच्या शनिवारी पूर्ण मला 1 आठवडा ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी गेली माझी. पुढच्या शनिवारी मी रात्री माझं चॅनल चेक केलं, तर त्यावेळेस माझं तिथे राईट मार्क आलं होतं. आणि थर्ड प्रोसेस ते रिव्ह्यू मध्ये गेलं होतं. थर्ड प्रोसेस मध्ये आपलं चॅनल चेक करतात ते, आणि त्याच्यामध्ये काही कॉपीराईट आहे का, आपण कोणाचं काही कॉपी केला आहे का, या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओज ते बघत असतात. तर ते याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळा टाइम लागतो. तर बरेच जणांचे जे रिअल चॅनल आहे ते स्वतःचं काहीतरी त्यांचं कंटेंट आहे, तर त्यांचं चॅनल अगदी म्हणजे 12 ते 24, 48 तासामध्ये त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत असतं. तर माझ्या या प्रोसेसला 36 तासामध्ये म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणजे तर ती खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. कारण आपण म्हणजे युट्यूबवरच हे समजू शकतात की मॉनिटाईज होण्याचा काय आनंद असतो. तर मी त्या दिवशी खूप आनंदी होती. आता माझ्या खऱ्या जर्नीला स्टार्ट झाली आहे. आणखीन पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, ऍडसन, पिन येणं वगैरे, या गोष्टी सुद्धा असतात.
तर त्या सुद्धा हळूहळू होतील कंप्लीट. काही बघा, कोणतीही गोष्ट आपल्याला जेव्हा मिळायचं असतं तेव्हाच मिळत असते. आपले प्रामाणिक कष्ट आपण करत राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. ज्यांना YouTube चॅनल ओपन करायचं आहे त्यांनी नक्कीच ओपन करा. तुम्हाला काही प्रश्न असतील त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात. आणि मेन या चॅनल मॉनिटाईज होण्यामागे बऱ्याच जणांचा यामागे आशीर्वाद आहेत, बऱ्याच जणांची साथ यामध्ये आहे. तर प्रथम मला स्वामींचे आभार मानायचे आहे. तर स्वामींनी मला ती बुद्धी दिली, YouTube चॅनल माझ्याकडून ओपन करून घेतला आणि महाराजांनी या YouTube मध्ये मला आणलं. म्हणजे मी YouTube चॅनल चालू केल्यामुळे महाराजांच्या मला भरपूर सेवा सुद्धा कळाल्या आणि त्यामुळे मी महाराजांच्या आणखीन सेवा जास्त करायला लागली. याचा हा छान परिणाम माझा YouTube चॅनल ओपन केल्यामुळे मला झाला. महाराजांचे तर मी खूप आभारी आहे. त्याचबरोबर जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. तुम्ही मला साथ दिली, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, त्यामुळेच माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. त्यामुळे सगळ्या सबस्क्रायबर्सचे, त्याचबरोबर माझ्या फॅमिलीने सुद्धा मला सपोर्ट केला. त्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे. तर मला असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि मी असेच तुमच्यासाठी स्वामींच्या नवीन सेवा घेऊन येत जाईन. परत एकदा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.